सोलापूरकरांनो, आनंद, उत्साह आणि धमाल घेऊन आली आहे मनोरंजन नगरी. लहान मुलांसाठी खास ऑफर. अवघ्या 100 रुपयात तब्बल 5 सुपरहिट गेम्स, वॉटर बोट, मिकी माउस, ट्रेन, जम्पिंग जपांग आणि ड्रॅगन राईड. याशिवाय कमी दरात मोठ्या मुलांसाठी थरारक ब्रेक डान्स राईड. दररोज संध्याकाळी 4 ते रात्री 10 वाजेपर्यंत सुरू. मग वाट कसली पाहताय? आजच या आणि धमाल मनोरंजनाचा मनसोक्त आनंद घ्या. मनोरंजन नगरी, होम मैदान, पासपोर्ट कार्यालयासमोर, सोलापूर. संपर्क 9096521330. सोलापुरात अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला विरोध करत आज भव्य मोर्चा काढण्यात आला. 59 जाती एकत्र आहेत, जातींचे उपवर्गीकरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका या प्रसंगी आंदोलकांनी व्यक्त केली. आनंदराज आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात महिला आणि तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग पाहायला मिळाला. आंबेडकर उद्यान, सम्राट चौक येथून सकाळी 11 वाजता मोर्चाला सुरुवात होणार होती. मात्र मोर्चा नियोजित वेळेपेक्षा तब्बल 2 तास उशिराने दुपारी 1 वाजता निघाला. त्यामुळे मोर्चात अपेक्षेप्रमाणे गर्दी दिसून आली नाही. मात्र महिला आणि तरुणांचा सहभाग लक्षणीय होता. आरक्षणाच्या मागणीसाठी दिल्या जाणाऱ्या जोरदार घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला. घोषणांच्या माध्यमातून आंदोलकांनी आपली एकजूट आणि उपवर्गीकरणाला असलेला विरोध स्पष्ट केला. सम्राट चौकातून सुरू झालेला हा मोर्चा पांजरपूर चौक, 4 हुतात्मा चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे पूनम गेट येथे पोहोचला. मोर्चाला संबोधित करताना आनंदराज आंबेडकर यांनी अनुसूचित जातींच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाला स्पष्ट शब्दात विरोध केला. 59 जाती एकत्र आहेत आणि जातींचे उपवर्गीकरण होऊ देणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. प्रसारमाध्यमांशी बोलताना आनंदराज आंबेडकर यांनी याच भूमिकेचा पुनरुच्चार केला. आरक्षणाच्या प्रश्नावर समाजाची एकजूट महत्त्वाची असून शेवटी जनता हीच सुप्रीम आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान आरक्षणात फूट पाडू नये, उपवर्गीकरण करू नये आणि एकसंध आरक्षण कायम ठेवावे, या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. घोषणांनी दुमदुमलेले सोलापूरचे रस्ते आणि आरक्षणाच्या मुद्द्यावर व्यक्त झालेली एकजूट हे या मोर्चाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. आजचा जो मोर्चा आहे हा उपवर्गीकरण विरोधामध्ये आहे. सरकारने जबरदस्तीने उपवर्गीकरण करायचं ठरवलेलं आहे आणि आज त्याच्या विरोधात लाखो लोक आज सोलापूरच्या रस्त्यावरती उतरलेले आहेत. सरकारचा जबरदस्तीने हा उपवर्गीकरणाचा जो प्रयत्न आहे तो हाणून पाडण्यासाठी आज 59 जाती, इव्हन आमच्यामध्ये आज मातंग समाज सुद्धा मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये उतरलेला आहे. आणि आपल्याला सांगणं आहे की परभणी असेल, जालना असेल, लातूर असेल, मुंबई असेल, या सर्व ठिकाणी यासारखेच मोर्चे झालेले आहेत. लाखो लोक रस्त्यावर उतरलेले आहेत. तेव्हा माझं मुख्यमंत्र्यांना सांगणं आहे की जंतर मंतरमध्ये विद्यार्थ्यांनी काय केलं, रस्त्यावरती विद्यार्थी आले, काय झालं आपण पाहिलंय. त्यामुळं जनतेचा आक्रोश हा सामान्य पद्धतीने घेऊ नका. जनता हीच सार्वभौम आहे आणि त्यामुळे त्याच्यावरती कुठचाही तुम्ही निर्णय लादण्याचा प्रयत्न करू नका. जनता आज मोठ्या संख्येनं त्याला विरोधामध्ये उतरलेली आहे. 59 जाती एक संघ, एक दिलाने, एक विचारानं रस्त्यावरती उतरलेले आहेत आणि त्यामुळं कुठल्याही परिस्थितीमध्ये हे उपवर्गीकरण आम्ही होऊ देणार नाही. आणि केल्याचा प्रयत्न झाला तर ज्या पद्धतीने दिल्लीमध्ये उद्रेक झाला तसा पुढे महाराष्ट्रात उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही, हे मी इथे सांगतो. सर्व समाज आज या इथे त्रस्त झालेले जेवढे समाज आहेत ते आज आंबेडकरी समाजाबरोबर एकत्र येऊ पाहतात आणि त्यांना ही जी ताकद दिसते तिथे कुठेतरी आशावाद दिसतो की खऱ्या अर्थाने या देशामध्ये लोकशाही आज अजूनही जिवंत आहे आणि रस्त्यावरच्या लढाईमध्ये ही सर्व मंडळी आमच्या खांद्याला खांदा लावून काम करायला तयार आहे. आमचा हे सर्व मोर्चे आज आता आम्ही जिल्ह्याचे काढतोय, त्यानंतर तालुक्याचे निघतील आणि डिसेंबरला हिवाळी अधिवेशनाला न भूतो न भविष्यती अशा पद्धतीचा जिथे कुठे अधिवेशन होईल, तर आम्हाला कळते मुंबईला अधिवेशन होणार, यावेळेस हिवाळी अधिवेशन नागपूरला होणार नाही आहे. तर प्रचंड म्हणजे प्रचंड मोर्चा न भूतो न भविष्यती असा निघेल आणि त्यानंतर जन आंदोलन रस्त्यावरचं चालू.